है। या शहागंज या भागामध्ये आम्ही 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन इथल्या नागरिकांना, इथल्या जो हातगाडीवाले आहेत, इथले दुकानदार आहेत, त्या सर्वांना आम्ही एक नम्र आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या. आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत ईदच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं. मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. मात्र काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या त्यात एक जी महिला होती, जी गरोदर होती, त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी मध्ये नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मूव्हमेंट करण्यामध्ये, यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत. जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल. आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत. सर्वसामान्य लोकांना वेठीस धरू नये. कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल. त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात, धर्म, पंथ, वंश याच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेठीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही आहे अशा ठिकाणी. आणि हा अतिशय गजबजलेला भाग आहे. या भागातून ॲम्ब्युलन्स जातात, या भागातून फायर ब्रिगेड जातात, या भागातून स्कूल बस जातात. काय अवस्था आहे आज आपल्या या भागामध्ये? सगळं स्टकअप होत आहे. तर आमचं तर याच्यानंतरही सिस्टमॅटिकली ह्या भागावरती कशा पद्धतीने आम्हाला नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वसामान्याने सुखकरपणे त्यांचा इथून प्रवास करणं शक्य होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. नगरसेवक या सगळ्या ज्या कारवाई सुरू आहे थांबवण्याचा प्रयत्न करतायत असंही निदर्शनास आलेलं आहे. नाही, आम्ही आमच्या सर्व टीम्सला सांगितलेलं आहे. माननीय आयुक्त महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे शासकीय कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन करण्यात येईल, त्यांची प्रोसेस सुरू करण्यात येईल, 353 दाखल करण्यात येईल. ह्या ठिकाणी कुठल्याही दबावाला महानगरपालिका प्रशासन हे बळी पडणार नाहीये हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. त्याच्या आधारे ते करायला लागलं सगळ्यांचं. ताई, काल काय प्रकार घडलेला होता? काय कालचं मला नाही सांगते. परवा दिवशी मी 2 वाजता मुलाला शाळेत सोडून इथं आले. माझं सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं. मग मी म्हणलं भैया, ते पोरग गाडी येऊन उभं राहिलं माझ्या समोर. मी म्हणलं भैया पलीकडे घे तू गाडी, मला आता त्यांच्याचा टाइम गिऱ्हाईक नाही, मला मी आताच आले. तर मला त्यांनी शिवी गाळ केली. तर मी उठून उभं राहिले. मी मला शिवी कशामुळे दिली तो? तर त्यांनी लगेच मला मारलं. म्हणलं माकी चूत म्हणलं. मग लगेच मी म्हणलं शिवी नको देऊ तू, माझ्या कशाला शिवी देतो? त्याने लगेच मला मारलं. मग मारलं का मग मी लगेच पोलीस चौकीत गेले. मग ते लोकांनी धरलं, पळ आले फौजी लोक सगळे. त्यांनी मग धरलं, सोडासोडी केली. ते पळून चालला होता, त्याला आणलं धरून, त्याला आतमध्ये मग पोलीस चौकीत मध्ये नेलं. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी लय मारलं मला, हाताला, दंडाला, पायाला मारलं, इथं डोक्याला मारलं. त्यांनी माझ्या फडाफड मारलं. माझा चष्मा गेला हारून. कोणी बाजूला कोणीच लोक मला सोडायला आले नाही. पूर्ण लोक होते पण कोणी सोडायला आले नाहीये. बरं, हे एवढं मोठं वर्दळीचं ठिकाण होतं, इथं पोलीस होते का त्यावेळेस? कुठं झाली मारहाण नेमकं? बाहेर झाली, चौकी समोर झाली, बाजूला झाली चौकीच्या, पण कोणीच नव्हतं तेव्हा. नंतर फौजी लोक आले मारले. मी आतमध्ये चौकीत गेल्यावर पोलीस केली होती मी. परत मग त्यांनी मग मला
मी 18 शिटी केली पण त्यांनी मला ते पाटील कोणते ते अरे बाई पाटील ते दुसरा एक पाटील आहे 2-4-5 माणसं ते मीडियावाले आलते त्यांनी मला माघारी घ्यायला लावली गोड बोलून मग मी ते म्हणे 4-5 हजार रुपये द्या मिटून टाका म्हणे हिचं काय नुकसान झाली तर भरून द्या म्हणे मिटून टाका मला त्यांनी 9 वाजता बसलं रात्रीचं काही पैसे तर दिलं नाही 5 पैसे बी नाही दिले पण त्यांनी मला नुसतं बसून ठेवलं नुसतं आशाला लावलं त्यांनी मला इतकं त्रास देऊन बी मी शेवटला घरी आले दिवसभर मला चक्कर आली दवाखान्यात गेली मी ते कालपासून परेशानी आहे मी बरं, ते कोण तुम्हाला कोणी तक्रार मागे घ्यायला लावली कोण नाव ते अरे भाई पाटील आहे दुसरा एक पाटील आहे 4 जण आहे ते 4 जण आहे माणसं एक मीडियावाले 2 जण त्याचे नंबर आहे माझ्याकडे त्यांनी गलत नंबर दिले मला लिहून निसा नंबर दिले मला फोन करा आम्ही तुम्हाला काही जर दुसरा त्रास झाला तर आम्ही तुम्हाला पाठीमागं तुमच्या उभा राहताना आम्ही मारतो त्याला त्यांनी निसं गोड बोलून त्यांनी पैसे घेतले त्यांना हे करून दिलं त्याला सोडून दिलं त्या मुलाला दिवसभर बसून मला तिथं बसून ठेवलं 9 वाजता आता येते मग येते करून नमाजीच्या बाना करून ते निघून आले सर तर आता काय कारवाईची मागणी करता तुम्ही माझ्यावर फक्त अन्याय होता कसं मला कोणाचा सहारा नाही मला एक तर पैसे नाही आम्ही कमजोर आहे आम्हाला सकाळी नाही काम केलं संध्याकाळी खाण्याची पंचायत होती म्हणून आम्ही बसलेले मी मला कोणाचा सहारा नाही मी 66 वर्षांनी सर बरं, काय त्या मारणाऱ्यावर काय करायला पाहिजे कारवाई काय वाटते त्याची कारवाई करायला पाहिजे त्यांच्या गाड्या नाहीशीच करायला पाहिजे इथं त्यांनी हे काल जे झालं प्रकरण याची माझ्या वाईफला घेऊन निघालो मला हॉस्पिटल मधून आपलं फळ फ्रूट घेऊन द्यायला लावलेत वाईफला तर मी फळ घ्यायसाठी तर शागंजमध्ये आलो तर गाडी लावण्यावरतून वाद झालेत त्यांनी आई बहिणीवरतून शिव्या दिल्यात मला गाडी लावली तेव्हा मी चुपचाप बसलो त्या टायमाला त्यांनी माझ्या वाईफवरती हात उचललं माझी वाईफ आज सध्या घाटीमध्ये ऍडमिट आहे मला पण मारहाण केली त्यांनी आणि त्यांनी अजून असं पण सांगितलं मी चाऊस आहे तुला काय करायचं ते उपडून घे तुला ज्यांना फोन लावायचा त्यांना फोन लाव तुला जे करता येईल ते कर माझी बायको 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे सर माझ्या बायकोला आता सध्याला ऍडमिट केलेलं आहे मला पण मारहाण केलेली आहे माझ्या गळ्यातली चेन गेलेली आहे माझ्या कानावरती बघू शकता तुम्ही कान आणि मान चाकू घेऊन मागा लागलेले होते पोलीस चौकीच्या समोर मारलेलं आहे इथं या चौकीच्या समोर मर्डर करून टाकन म्हणजे तुमचा डायरेक्ट कापून टाकन भर दिवसात 3-3:30 वाजेची गोष्ट आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळ्यांचे कमीत कमी 25-30 जण मिळून ते तिघांना मारू लागले आम्हाला मला मारलं माझ्या भावाला मारलं माझ्या वाईफला मारलेलं आहे एवढं त्यांनी हे केलं बरं काय कारवाईची मागणी करता काय व्हायला कारवाई कडक कारवाई व्हायला पाहिजे सर त्यांच्यावरती त्यांच्या शिक्षा व्हायला पाहिजे मेन म्हणायला गेलं कायमचं पण झालं त्यांना इथं उभा पण नाही राहायला पाहिजे हे नशा करून इथं सगळ्यांमध्ये इथं उभा राहतात हे इथं बाकीच्या समाजाचे पण लोक येतात समाजाचं म्हणत दुसरं कोणी पण येत राहतात तुम्ही असं प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असं जर बोलशाल तुम्ही गाड्या लावण्यावरतून छोट्याशा गोष्टीवरतून तुम्ही तू मामा करशाल तर हे खूप मोठं मॅटर आहे तुमचं नाव माझं नाव प्रणव चंद्रकांत पगार.